हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. खरे तर फ्रेंड्स म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण हो, मैत्रीच्या नात्यानेच आज काही गोष्टी मी सांगण्यासाठी इथे आलेले आहे. मी वैशाली सायंदे, इन्व्हेस्टमेंट रिस्क आणि इस्टेट प्लॅनिंग स्पेशालिस्ट बाय फायनान्शियल प्लॅनिंग स्टँडर्ड बोर्ड US. मी आज जे यंग जनरेशन ज्यांचं आत्ताच करिअर स्टार्ट झालेलं आहे किंवा स्टार्ट करणार आहेत त्यांच्यासाठी काही गोष्टी सांगू इच्छिते. आपण जेव्हा करिअर स्टार्ट करतो तेव्हा आपले खूप सारी स्वप्न असतात. नवीन सगळ्या गोष्टींची सुरुवात असते. नवीन बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आकर्षित करत असतात आणि त्या आकर्षणापायी आपण काय करतो की आपण आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच जे EMIचं ट्रॅप असतं, लोन्सचा जे ट्रॅप असतं त्या ट्रॅपमध्ये अडकले जातो आणि मग आपल्याला आपल्या पहिल्या पगारापासूनच आपल्याला EMI आपल्या मागे चालू होतात. म्हणूनच मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचे आहे की सुरुवातीला आपले जे काही शॉर्ट टर्म गोल आहेत त्याच्याचबरोबर काही लाँग टर्म गोल आहेत त्याचा विचार करता लगेचच लोनच्या मागे न लागता तुम्ही छोट्या छोट्या गुंतवणुकीमधून SIP चालू करू शकता आणि त्या SIPमधून तुमचे छोटी छोटी स्वप्न जी आहेत ती पूर्ण करू शकता. त्याचबरोबर छोट्या अमाऊंटमधून सुद्धा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला त्याचा मोठा हातभार लागू शकतो. जसे की आता तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचे आहेत किंवा नवीन काही गॅजेट घ्यायचे आहेत, कुठे टूरला जायचे आहे, तर या गोष्टी तुम्ही ड्युरेशन प्लॅन करून त्यानुसार तुम्ही SIP चालू करू शकता आणि तुमची जी स्वप्न आहेत ती पूर्णत्वाला नेऊ शकता आणि EMIच्या ट्रॅपमधून स्वतःला वाचवू शकता. धन्यवाद. तर नक्की या गोष्टी इम्प्लिमेंट करा आणि काही मदत लागली, काही गायडन्स हवे असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.